आयुष्यामध्ये आपण पैसा कशा पद्धतीने अट्रॅक्ट करू शकतो. बार्गेन करणं म्हणजे मी अगदी बरोबर वागतो. मला सगळ्यात डेंजर एक्सपिरियन्स होता. सायकोलॉजिकली डिफरन्स आहे तो. आणि माझ्याकडे नाहीयेत म्हणणारेच खूप असतात. तेवढे पैसेच नाहीयेत की मी खर्च करू शकते चांगल्या हेल्थ मुळे आपलंही अपलिफ्टिंग होतं आहे ते पण आपल्याला अजून चांगलं लॉंग टर्म नातं फुलवण्यासाठी खूप फेमस आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मॅनिफेस्टेशन. हे एकदमच रिसेंट एक्सपिरियन्स आहे. आमच्या गाडीचा टायर फुटला. काही झालं तरी पाहिजे. शी वॉज फ्रॉम व्हेरी डेंजरस बॅकग्राऊंड. लाईक तिचा संगम होऊन मिळतं. करायचं कसं हे मुळात यायला पाहिजे. आउट ऑफ नोवेअर अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट झाले. हेल्थ इज वेल्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ती हेल्थ मेंटेन करण्यासाठी वेल्थ पण गरजेची असते. पैसा लागतोच ना. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा खूप गरजेचा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इव्हन मान्य पण आहे. पण याच्या पाठीमागची ॲक्च्युली सायकोलॉजी काय आहे, किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण पैसा कशा पद्धतीने अट्रॅक्ट करू शकतो टू मेंटेन हेल्थ ॲज वेल. आज आपण या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत विथ माधुरी बोंद्रे मॅम. त्या एक लाईफ कोच आहेत आणि मनी माइंडसेट कोच सुद्धा आहेत. सो जाऊयात आपण माधुरी मॅमकडे. सो नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं स्नेहयोगावरती. सो माझा पहिला क्वेश्चन हाच असेल तुम्हाला, की सगळ्यांना माहिती आहे, जसं मी म्हणाले की हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. पण साधं आपण भाजीच्या मार्केटमध्ये जरी गेलो तरी पण आपण असा विचार करतो की अरे ही भाजी 20 रुपये पावशेर आहे, पण मला तिथे 10 रुपये पावशेर मिळते. तिथं मी हा विचार नाही करत की ही ऑर्गॅनिक आहे, ही कदाचित माझ्या हेल्थसाठी चांगली आहे, कमी पेस्टिसाइड्सवाली आहे. मी हा विचार करते की नाही, ती मला 10 रुपयाने मिळते ना, सो मी ती घेणार. तर मला असं वाटतं की बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे. कारण लोकांना पैसे खर्च करायचेच नाहीयेत, और मे बी त्यांना असं वाटतंय की माझ्याकडे तेवढे पैसेच नाहीयेत की मी खर्च करू शकते चांगल्या हेल्थवरती. बरोबर. सो याला तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? येस, थँक्यू. सगळ्यात आधी धन्यवाद आपला हे डिस्कशन किंवा पॉडकास्ट आपण जे करतोय त्याच्यासाठी आणि इन्व्हाइट केल्यासाठी सुद्धा. सो आता ह्या विषयावर बोलायचं झालं तर आता मी कामच यामध्ये करते, त्यामुळे माइंडसेट हाच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि मीही आता बोलताना सगळ्यांना सांगताना असंच सांगत असते की पैशाच्या बाबतीत आपण जे महत्त्वाचं आहे ते सोडून बाकी सगळीकडे पैसे सहज देऊन येतो. स्वतःच्या चांगल्या करता पैसे देताना प्रचंड विचार केले जातात लोकांकडनं. इवन मी जेव्हा माझे कोर्सेस घेते तिथे सुद्धा मी 100% तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला हा रिझल्ट मिळणार. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी सगळ्या गोष्टी मिळणार. स्टील लोकांना असं म्हणजे ते टेस्टिमोनियल्स वाचतात तरीही त्यांना असं वाटतं की द्यावेत की नाही द्यावेत, माझ्याकडे आहेत की नाही आहेत. आपल्याला रोजच्या जगण्यासाठी पैसे असतातच सगळ्यांकडे, पैसे नसतात ही गोष्ट नसते. मी करायचे खर्च की नाही करायचे ह्याच्यावर खूप विषय होतो. आणि मग ते करायचे नाही करायचे याच्यामध्ये कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे ह्याच्यामध्ये परत कन्फ्युजन असतं. आता खरं म्हणायचं तर खाण्यापिण्यासारख्या आपण जगतोच खाण्यासाठी. सगळ्यात म्हणजे जगण्याचा मेन अन्न, वस्त्र, निवारा जसं आपण म्हणतो, तर जगण्यासाठी अन्न हे लागतं. आणि मी खूप ठिकाणी बार्गेन करणं म्हणजे मी अगदी बरोबर वागतोय हे सगळ्यांचं सर्रास मत असतं. म्हणजे मी स्वतः नाही आहे तेवढी याच्यामध्ये आणि मला ते आवडतही नाही समहाव. पण मला असं समजत नाही, आपण जे कमावतो ते खाण्यासाठी आणि म्हणजे जे उगवतात त्याच्यासाठी सुद्धा खूप कष्ट लागतात आणि त्यासाठीच लोक बार्गेन करतात. म्हणजे 30 रुपयाची कोथिंबीर झाली की मी घेणार नाही कारण महाग झाली आहे. ट्रू. सेम विथ टोमॅटो. आता हा माइंडसेट मला कळतच नाही. ऍक्च्युली माइंडसेट आहे ना, कारण आताच्या काळात स्विगी, झोमॅटो म्हटलं तर तिथे 1 रुपया कमी होत नाही, पण लोक घरात मागवतात. मॉलमध्ये गेल्यावर कोणीही तुम्हाला डिस्काउंट देत नाही सेल शिवाय. तिथे कोणी कमी करून मागूही शकत नाही, तिथे स्टेटस म्हणून मिळवतात. आणि इकडे भाजीसाठी द्यायला पैसे नाहीयेत किंवा मला भाजी घ्यायची नाहीये. किती सायकोलॉजिकली डिफरन्स आहे तो. आणि आपल्या मनामध्ये किती ते बिंबवल्यासारखं आहे की ती महाग झाली की ती घ्यायची नाही. परत शेतकऱ्यांकडेच आपण जाऊन बार्गेनिंग करत बसतो की ही 10 रुपयाला इकडे मग इथे. पण त्याच्यातलं चांगलं काय आहे, आपण खातो ते, हे जास्त बघणं गरजेचं आहे. मग ज्याला महत्त्व द्यायला पाहिजे त्यालाच दिलं जात नाही. एकदम वेगळंच हे झालेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळातलं मे बी असेल हे विषय जास्त होतोय की ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासाठी माणसांकडे पैसे नाही आहेत किंवा बार्गेनिंग. म्हणजे मी तर लिटरली माझं लग्न झाल्यावर एकदा फिरायला गेले होते मैत्रिणी वगैरे असं होतं, तर
मला बार्गेनिंग करणं हा विषय माहीतच नव्हता एवढा. आणि मी तिचं बघितलं असं करायचं असतं हे तिने मला शिकवलं. तर म्हणलं ओके. म्हणजे बाहेर गेलो होतो पुण्याच्या थंड हवेच्या ठिकाणी वगैरे, पण तिथे म्हणजे इतकं पिळून पिळून कमी करून घ्यायचं त्या माणसाकडनं. तो पण एनर्जीचा भाग आहे ना. मी हे कशासाठी एवढं सांगतेय, तर जर मी तुम्हाला मागितलं की मला 100 रुपयाची वस्तू 50 रुपयामध्ये द्या, कारण डायरेक्ट हाफच करायची असते प्राइस, हा बार्गेनिंगचा रूल. आता तर ती 50 रुपये द्या म्हणल्यावर समोरचा माणूस मनामध्ये काय विचार करणार, काय राव म्हणजे कसलं आहे यांचं ना. पण त्यालाही विकायची असते, त्यामुळे तो कसं बसं मॅनेज करून हो ठीक आहे म्हणतो, पण मनात एनर्जी काय झाली, निगेटिव्ह झाली. मग त्याच्यामुळे काय होणार की तोही खुश नाही आणि तुम्हीही खुश नाही. म्हणजे तुम्ही एक वेळ ते मी केलं म्हणून एक खुश राहाल, पण त्याच्याने एनर्जी निगेटिव्हच घेऊन आलात ना. अशी आपली एनर्जी घेण्याची पद्धत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने एनर्जी अट्रॅक्ट करत असतो आणि त्याचा आपण अभिमान बाळगतो. म्हणजे खरं तर ही गोष्ट आहे. तर योग्य ठिकाणी योग्य वेळी पैसे खर्च करायला हरकत नाही. पैसा हा फ्लोईंगच राहायला पाहिजे. जसा जातो तसा तो परतही डबल होऊन येत असतो. सो पैशाच्या बाबतीत हे अगदी लक्षातच ठेवायचं. मी सेशनमध्ये येणाऱ्या लोकांना पण हे सांगते की बार्गेनिंग कमी करा किंवा बंद करा, किंवा मी म्हणेन मग नाही जमत तर घेऊ नका सध्या. पण बार्गेनिंग हा विषय असा आहे की मॅडम कमी होतील का, मी माझी एनर्जी देणार, माझं एक प्राइस ठरली आहे, ती व्हॅल्यूची असते ती प्राइस. बरोबर. सो मी जर त्या विषयाने ते करते आहे आणि मग कोणी मला कमी, मग माझ्या मनात ती चांगली एनर्जी राहील का, तुम्हाला रिझल्ट मिळायला किती हे होऊ शकतं. ह्यासाठी असं असतं, म्हणजे ज्यांच्यासाठी द्यायचं आहे ते सगळं ठरलेलं असतं. म्हणजे स्पिरिच्युअल वेनी म्हणायचं झालं तर खरंच गरज असेल तर मी स्पष्ट विचारते, नाही आहेत पैसे ओके नका देऊ, या शिका आणि कमवा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते नाही आहेत हे कळतं त्या माणसाच्या वागण्यावरनं, ती एनर्जी मी ओळखू शकते. आहेत आणि माझ्याकडे नाही आहेत म्हणणारेच खूप असतात, सो मला तीही एनर्जी ओळखते. सो विषय असा होतो की बार्गेनिंगचा विषय जिथे आला तिथे असं की ती एनर्जीच आहे अगेन. सो ती फील होते जेव्हा आपण स्पिरिच्युअली त्या गोष्टींमध्ये काम करत असतो. समोरचा माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे सहज जाणवतं, त्यांच्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरून सुद्धा जाणवतं. विचारणे, कारण काही लोक फक्त प्राइस विचारायला येतात आणि तिथेच माइंडसेट बनतो करायचा की नाही करायचा. का 500-200 रुपये असेल तर ते करणारे असे माइंडसेट असतात. आणि 5000 आहे म्हणल्यावर मी करेन किंवा नाही करणार, किंवा मग नुसतंच विचारायचं आणि जायचं, असंही होतं. सो योग्य गोष्टीसाठी जर आपण पैसे द्यायला शिकलो तर एनर्जीही चांगल्या अट्रॅक्ट होतात. ऑल अँड ऑल आपण एनर्जी पॉझिटिव्ह आपल्याकडे अट्रॅक्ट करणं हे महत्वाचं आहे आयुष्यामध्ये, ज्यामुळे आपलंही अपलिफ्टिंग होतं आणि समोरच्यालाही आनंद होतो. तो पुढच्या वेळेला तर स्वतःहून कमी मध्ये देतो. किंवा साधी गोष्ट आहे, आपण एखाद्या माणसाला सुद्धा ना, म्हणजे घरात काम करायला स्वयंपाकाला बाई येतात, तर मी त्यांचं बघितलंय असं होतं की आपण कटकट करत बसलो ना त्यांच्या मागे की त्या पण चिडचिड करतच येतात आणि चिडचिड करत जातात. पण माझा स्वभाव आहे की नाही बोलायचं फार, त्यांच्या पद्धतीने त्यांचं होऊ दे. पण मला जेव्हा खरंच गरम गरम काही खायचं असेल तर त्या प्रेमाने करून देतात. जेव्हा आपण त्यांना तशी हे देतो तेव्हा त्या स्वतःहून करतात. का तर ती एनर्जी एक्सचेंज आहे की त्यांना, म्हणजे प्रत्येक माणसाला कळत असतं ना की तुम्ही चांगले वागताय का, प्रत्येकच गोष्टीत मी किती पैसे द्यायचे. कधी कधी थोडंसं जास्त देऊन बघा, त्या माणसाला मनातून आनंद झाला तर तो चांगल्या पद्धतीने काम करेल तुमच्यासाठी. म्हणजे त्याचं जे रिटर्न आहे ते पण आपल्याला अजून चांगलं मिळतं. आणि इव्हन जेवण बनवताना तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की जेवण बनवताना ती जी व्यक्ती आहे, म्हणजे भले जरी काकू येत असतील, बाई येत असतील बनवायला, त्यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्ही सगळे खाणार आहात. एक्झॅक्टली. थिंक अबाउट की तुम्ही त्या व्यक्तीला कसं ट्रीट करायला पाहिजे. सो विथ दॅट एनर्जी आहे किंवा अट्रॅक्शन आहे, किंवा आता आजकाल खूप फेमस आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मॅनिफेस्टेशन, हे वर्ड्स आपण खूप ऐकतो. पण आता ह्याच्या पाठीमागे एक गमतीशीर गोष्ट पण येते. बऱ्याच लोकांना मॅनिफेस्टेशनचा मिनिंग असं वाटतो की मी फक्त सोफ्यावर बसून राहणार अँड आय विश फॉर द कार, म्हणजे मला गाडी हवी आहे, मी हा फक्त जर विचार केला की मला गाडी हवी आहे, मला गाडी हवी आहे, 24 तास विचार केला तर मला गाडी मिळेल का. सो हा कन्फ्युजन आहे लोकांमध्ये की मॅनिफेस्टेशन म्हणजे हेच का, किंवा मॅनिफेस्टेशनसाठी दुसरं काही करावं लागतं का. सो व्हॉट डू थिंक की मॅनिफेस्टेशनची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय असेल, त्याच्यामध्ये आपल्याला ॲज अ सेल्फ म्हणून काय काम करावं लागेल, किंवा ते पैसे कसे अट्रॅक्ट होणार आहेत ती गोष्ट खरेदी करण्यासाठी, कार असेल, बंगला असेल, व्हॉट एव्हर, लोकांच्या भरपूर इच्छा असतात, बरोबर ना. सो ती गोष्ट मिळवण्यासाठी
फॉर एक्झाम्पल गाडी मिळवण्यासाठी मला अशा काय गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून माझं मॅनिफेस्टेशन पण काम करेल आणि मला ती गोष्ट लवकर मिळेल. येस. सो आता महत्वाच्या गोष्टी असतात सगळ्यांना हव्या असलेल्या ऐहिक मटेरियल वर्ल्डमध्ये म्हणायचं झालं तर घर, कार आणि तुम्ही मगाशी म्हणाला नवरा बायको, वॉट एव्हर, चांगला बायको किंवा चांगला नवरा. सो एव्हरीथिंग गोज विथ फिलिंग्स ओनली. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता ह्याच्यात स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, तुम्ही जर ह्या स्टेप्स फॉलो केल्या आणि लिटरली त्याला एक टाइम स्पॅन दिला स्वतः, 1 वर्ष फॉर एक्झाम्पल, तर ऍक्च्युली त्या डेटच्या आधी त्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात, 100% होऊ शकतात. पण त्याच्यासाठी जी प्रोसेस सांगते ती 1 by 1 फॉलो करायला लागते. की त्याच्यामध्ये आहे, आपण पहिले सगळ्यात विश करतो, म्हणजे क्लॅरिटीने असलं पाहिजे. घर पाहिजे, नुसतं घर पाहिजे म्हणून होत नाही. बरोबर. क्लिअर पाहिजे आयडिया की घर कुठे पाहिजे, कसं पाहिजे, किती खोल्यांचं पाहिजे, कुठल्या एरियात पाहिजे, हे सगळं क्लिअर पाहिजे. कार सुद्धा कोणती पाहिजे, कोणतं मॉडेल पाहिजे, किंवा त्याच्यातनं तुम्हाला काय करायचं आहे, काय मजा अनुभवायची आहे. माणसाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्वभाव कुठे मॅच झाले पाहिजेत. फिजिक म्हणजे आपलं बॉडी किंवा काय म्हणतो आपण बेसिक एक्सपेक्टेशन ती किंवा तो दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आणि मग कमावताना किंवा शिक्षण किती झालं आहे, कमावते किती आहे, मग स्वभाव कसा चांगला आहे. स्वभाव जास्त महत्वाचा ठरतो आणि हल्ली तेच प्रोबॅबली माहिती नाही किती बघतात ते, कारण लॉंग टर्म नातं फुलवण्यासाठी स्वभाव जास्त महत्वाचा ठरतो. सो ते तर ह्या गोष्टी सगळ्यांची क्लॅरिटी असली पाहिजे. आता ते क्लॅरिटी आणण्यासाठी काय करायचं, तर आपल्या डोक्यात ना जेव्हा घर घ्यायचंय तेव्हा एक मन म्हणतं घर घ्यायचंय, दुसरं मन म्हणतं पैसे तर नाही आहेत, कुठनं येणार का. बरोबर. सो फ्रंट अँड बॅक हे चालू असतं. सो ह्या ठिकाणी जेव्हा आपण विश म्हणतो तेव्हा ते लिहायचं एकतर अफर्मेशनच्या स्वरूपात, माझं घर झालं आहे, आणि त्याच्यासोबत होओपोनोपोनो वापरायचं. जेणेकरून काय होतं तर आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी क्लिअर होते. होओपोनोपोनो म्हणजे काय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ही 4 सोपी आणि साधी वाक्य आहेत. ह्याच्यातून आपण काय करतो क्लिअर, आय एम सॉरी म्हणजे मी माफी मागते की माझ्या मनात जे घराबद्दलचे सगळे विचार चालू आहेत की मी कसं मिळवणार, मला मिळेल की नाही, पैसे तर नाही आहेत, मग ते एवढ्या दिवसात येतील की नाही, किंवा असे असंख्य विचार प्रत्येकाच्या मनात खूप डीप मध्ये येऊन जातात. त्या विचारांसाठी आपण सॉरी म्हणतो. ओके. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे पुन्हा एकदा माफी मागणे. तर पुन्हा एकदा माफी मागणे म्हणजे मी जे चुकीचे विचार करत आहे, मला जर एखादी गोष्ट हवी आहे तर त्यासाठी मला कंटिन्युअस प्रयत्न केले पाहिजे, ना की निगेटिव्ह विचार केले पाहिजे त्याच्याबद्दल. मग जे काही कळत नकळतही माझ्या निगेटिव्ह विचार येत आहेत की म्हणजे मला आता जॉब नवीन हवाय जर घ्यायचं झालं तर, मग तो कसा मिळणार, किंवा मग आता घरांचे भावच वाढलेत, मग तेवढी तर माझी कपॅसिटीच नाहीये, तर मी कसं घेऊ शकणार. हे सगळे विचार प्रत्येकाच्या मनात येऊन जातात ऑब्व्हियसली. मग ह्या सगळ्या विचारांना आपण परत घालवण्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे आपण युनिव्हर्स, आपल्यापेक्षा जी हायर पॉवर आहे त्याची माफी मागतो. सो त्यानंतर आहे थँक्यू, म्हणजे हे सगळं आपण विश तर करतोय पण त्याच्याबरोबर आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत ना ऑलरेडी. राहायला घर आहे, आता कॅब वगैरे सर्व्हिस आपण घेऊ शकतो, कारमध्ये बसत नाही असं तर होत नाही हल्लीच्या काळामध्ये. सो ते सगळं आपल्याला अवेलेबल आहे, पैसा आहे, नाही असं नसतो कोणाकडे, रेअर केस असतं म्हणजे तसं. तर जे सामान्य माणसांना, मध्यमवर्गीयांमध्ये हे सगळं असू शकतं असं म्हणायचंय मला. सो त्यासाठी थँक्यू की जे ऑलरेडी आहे माझ्याकडे, आणि माझ्या मनातले विचार क्लिअर करण्यासाठी थँक्यू. म्हणजे हे सगळे विचार माझ्याकडनं झाले, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, जे मी बोलले. त्यानंतर थँक्यू म्हणजे काय, तर जे सगळं मला हील केलं त्यासाठी थँक्यू. आणि माझं माझ्यावर प्रेम आहे म्हणजेच युनिव्हर्सवर प्रेम आहे, कारण युनिव्हर्स इज हायर पॉवर इन यू. जसं तुम्ही मगाशी म्हटलात की ते आपण ध्यान करताना आपण आपल्या आतमध्ये शिरतो, आतमध्ये शिरल्यावर आपल्याला आत्म्याशी कनेक्ट होतो, आणि तो आत्मा इज एनर्जी इज कनेक्टेड टू द युनिव्हर्स, आणि हे सगळं असं कनेक्टेड आहे. सो देव कुठे आहे, आपल्या आतच असतो. फक्त जेव्हा आपल्याला ते कळत नाही तेव्हा आपण बाहेर बघतो, दॅट इज ऑल्सो ओके. आपल्याला ते भावना असणं महत्वाचं आहे, ऍटलीस्ट समजायला तर पाहिजे देव आहे आपल्यामध्ये. तो कसा समजणार, मे बी तुम्हाला कोणीतरी गाईड करेल, तुमचा मेंटर असेल, एक्झॅक्टली. दॅट्स इम्पॉर्टंट. मग देव आपल्यात आहे हे नाही समजलं तरी दॅट इज ओके, कारण तुम्ही समजा बाहेर, म्हणजे असं होतं की जेव्हा खरोखर लोक
देव आता तुझ्यावर सोडलंय असं जेव्हा म्हणतात, आणि त्यावेळी कोणीतरी माणूस येऊन हेल्प करून जातं, त्यालाच देव म्हटलं जातं. देव असा वरून खाली येतो असं नसतं. ते चांगल्या वृत्तीचा कोणीतरी माणूस येऊन अचानकपणे, असं गाडीत अडकलो वगैरे असू तर आपण कुठे हायवेवर वगैरे, अशा खूप घटना मी ऐकलेल्या आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीच्या, की दैवी हे सगळ्यांना अनुभव येतात. सो अशा वेळी असतं तेच देव असतं, वेगळं काही नसतं. माणसाच्या स्वरूपातच येतो, कारण तो देव माणसातच आहे. कारण हा आत्मा जो आहे तो सगळ्यांकडे एकच आहे. त्याच्यात जी एनर्जी आहे ती पण एकच आहे, पण वापरण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे रिझल्ट वेगवेगळे येतात प्रत्येकाचे. आणि त्यामुळे तो जर तुम्ही अपलिफ्ट स्वतःला केलं की मला ही गोष्ट हवी आहे, त्यासाठी मी मनापासून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ह्या 4 गोष्टी निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी म्हणायचं. निगेटिव्हिटी निघून गेली की अर्ध्या गोष्टी सॉर्ट होतात. कारण जेव्हा आयुष्यात आपण रिलॅक्स असतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी मिळतात. पण रिलॅक्सच माणूस नाहीये, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागतो. तुम्ही करून बघा, ध्यानामुळे रिलॅक्स व्हायला होतं, आणि ध्यान करणारे लोक खूप पुढे जातात लवकर. कारण की रिलॅक्सेशन इन माइंड, आणि मग ते कंटिन्यू केल्यामुळे, हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे की मी जसं करायला लागले, बीपी बंद झालं, बीपीची गोळी बंद झाली, स्ट्रेस येणं बंद झालं, आणि काहीतरी होणार आहे माझंही चांगलंच, कारण इथे जन्म घेतलाय तर त्याच्या पुढे काहीतरी असणार आहे. माझ्या इच्छा या आहेत, त्या कशा व्हायच्या त्याच्यासाठी मार्ग मिळावेत, असं जस्ट मी डोळे बंद करून म्हटलं तरी मला लिटरली मार्ग मिळतात सगळ्या गोष्टीतून. आणि आता मी असंच करते की काही स्ट्रेस, काहीही सिच्युएशन आली की देवावर सोडून द्यायचं, म्हणजे युनिव्हर्स, यू टेक केअर ऑफ दिस, मला हे हवंय, आता कसं ते मला माहिती नाही, पण ह्याने वर्क होतं. पण तेवढा विश्वास असावा लागतो त्या गोष्टीचा. ट्रू. माझा एकदमच रिसेंट एक्सपिरियन्स आहे. सो मी आणि माझी फॅमिली, आम्ही लातूरवरून येत होतो, रात्री ऑलमोस्ट 1-2चा टाइम होता, आणि आमच्या गाडीचा टायर फुटला. ठीक आहे, टायर फुटला, गाडीमध्ये स्टेफनी होती, चेंज केली, 2 लोकांनी मदत केली. ठीक आहे, स्टेफनी चेंज करायला, तिकडे कोणीच नव्हतं, हायवे होता. ठीक आहे, कोणी नव्हतं, चेंज केला त्यांनी टायर, त्यांनी आम्हाला हेल्प केली, आम्ही पुढे गेलो, आणि परत 2:30-3च्या सुमारामध्ये आमचा अजून एक टायर फुटला गाडीचा. येस. सो वी वेर लाईक की असं कसं झालं, यु नो. ओके, सो मे बी काही वाईट गोष्टी असतील, बट लकीली ऑन द हायवे आमचा गाडीचा टायर फुटला कुठे, समोर एक चहाची टपरी होती, आणि आमचा गाडीचा टायर फुटला. गाडी लगेच बाजूला घेतली, कारण पाठीमागच्या टायरमध्ये पण हवा खूप कमी होती, आणि तिथे एक बाई होती, तिच्याकडे 2 व्हीलर होती, चहाची टपरी, तिचा गाडा आणि 2 व्हीलर होती. सो शी सेड की दादा माझी गाडी न्या, आणि इथं समोर टायरवाला आहे, त्याच्याकडून तुम्ही टायर घेऊन या. ठीक आहे, कारण एकच स्टेफनी होती. सो मग माझ्या मिस्टरांनी जाऊन टायर आणला, तिकडे आमचा ऑलमोस्ट 1 तास गेला ते जाऊन येऊन वगैरे. तो शी वॉज फ्रॉम व्हेरी डेंजरस बॅकग्राऊंड, लाईक तिचा नवरा तिला मारत होता वगैरे वगैरे. सो ती जे सांगत होती तिची व्यथा, लाईक तिला पण कोणतरी मिळालं होतं सांगायला. सो म्हणजे मला असं वाटतं की हा माझ्या लाईफमधला सगळ्यात डेंजर एक्सपिरियन्स होता. एक तर रात्रीचे 2-3 वाजता 2 टायर फुटलेत गाडीचे, आणि गाडीमध्ये फक्त आम्ही 3 जण, मी, माझे मिस्टर आणि माझ्या ताई, म्हणजे त्यांची बहीण. सो आम्ही 3 जण होतो. सो मी त्यावेळेस असं म्हणलं की मला ना एक सवय आहे, माझे जे गुरु आहेत श्री श्री रविशंकरजी, आर्ट ऑफ लिव्हिंग, सो त्यांचा फोटो माझ्यासोबत नेहमी असतो, वाईल ट्रॅव्हलिंग, वाईल डुईंग एनिथिंग, आता पण आहे. सो तो फोटो गाडीत होता. सो माझा असा विश्वास होता की 2 गाडीचे टायर फुटणं रात्री बेरात्री ते, आणि आम्ही वाचणं त्या गोष्टीमधून, आणि एवढं सुखरूपपणे बाहेर येणं, घरी पोहोचणं, आय थिंक दॅट वॉज दॅट एनर्जी. किंवा मला माझ्या गुरूंवरती पूर्ण विश्वास आहे की ते मला माझ्या फॅमिलीला काही होऊ नाही देणार, आणि आय रिअली ट्रस्ट ऑन दिस एनर्जी. मी मनापासून, इथं हजर नाहीये पॉडकास्टवरती सांगायला फक्त, किंवा तुम्हाला सांगायला फक्त, मी मनापासून या गोष्टीवरती विश्वास ठेवते. कदाचित म्हणूनच आज आपण डिस्कशन करतोय, कदाचित. सो डेफिनेटली एनर्जी कनेक्ट होतात. सो मला असं वाटतं की भरपूर लोकांना हा डाऊट आहे. आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो, आपण असं म्हणू शकतो की ह्या गोष्टी फक्त सांगायला असतात. तर ह्या गोष्टीमधून जर लोकांना बाहेर काढायचं असेल आपल्याला, की ह्या एनर्जीला कनेक्ट करून द्यायचं असेल, किंवा युनिव्हर्स जे आहे ते खरंच आपल्यासाठी कसं काम करतं, ही जर आपल्याला समजून गोष्ट द्यायची असेल लोकांना, तर तुम्ही कसं गाईड करू शकता ह्या गोष्टीवरती? ओके, स्वतः मी जसं म्हटलं आता तसंच, तर एनर्जी ही सगळीकडे आहे, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. रादर आपण जर आकाशात नुसतं वर बघितलं तर इन्फायनाईट असं दिसतं, म्हणजे पूर्णपणे आकाश दिसतं. आता ती
तिथे सुद्धा अंतराळात ग्रह, तारे, आकाशगंगा हे सगळं आहे. पृथ्वीवर आपण सगळी माणसं आहोत, आपल्या आजूबाजूच्या वस्तू आहेत, हे सगळं काही एनर्जीचं बनलेलं आहे. आणि ही एनर्जी अहम ब्रह्मास्मी असं आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलं आहे खूप आधी. त्याचा अर्थ जेव्हा मी हे सगळं करायला लागले तर सायंटिफिकली कसं सांगायला हवं, तर इथे येतं ते की अहम ब्रह्मास्मी म्हणजे आय एम द युनिव्हर्स. देव मी आहे, देव माझ्यात आहे. तो कसा, सो सायंटिफिकली कसा हे करणार ना की देव माझ्यात आहे. तर त्यासाठी हे की आपण एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या थ्रू युनिव्हर्सशी कनेक्ट होऊ शकतो. एनर्जी म्हणजे आपण जे बोलतो, चालतो, म्हणजे मी मोठ्याने बोलतेय किंवा छान आवाजात बोलते त्याला एनर्जी असं म्हणतात. व्हायब्रेशन म्हणजे शब्दांचे वेगवेगळे राग असतात, राग असतो, प्रेम असतं किंवा अगदीच मायाळू अशी एक भावना असते. म्हणजे असे सगळे हे शब्दांचे असतात व्हायब्रेशन्स, वेगवेगळ्या पद्धतीचे शब्दांचे व्हायब्रेशन. आपण आपल्या मनातल्या मनातही बोलत असतो, आपण बाहेरही बोलत असतो, इतरांशी कम्युनिकेट करत असतो, सगळ्या प्रकारचं त्याला व्हायब्रेशन्स असतात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात व्हायब्रेशन्स प्रमाणे. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे FM रेडिओ. एक्झाम्पल साधं कनेक्ट होण्यासारखं म्हणायचं झालं तर FM रेडिओमध्ये काय होतं, ट्यून इन केलं आपण चॅनल की तुम्हाला त्या चॅनलला गाणं सुरू होतं, बरोबर, और व्हॉट एव्हर तिथे काय जे चालू आहे ते सुरू होतं. तसंच माणसाचं पण आहे. त्या एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सीला ते तुमच्या स्वप्न जे आहे, तुम्हाला घर घ्यायचंय, कार घ्यायचंय, त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून इन केलं की त्या सगळ्या गोष्टी चालू होतात. ओके. आणि त्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळू शकतात. हे सायंटिफिक हे झालं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फिजिक्समध्ये आहेच. एनर्जी आपण तयार करू शकत नाही, नष्टही नाही, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. बरोबर. सो हे फिजिक्समध्ये आहे. त्याचा अर्थ अशा पद्धतीने आपण हे करू शकतो आहे, म्हणजे की एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी ह्या थ्रू आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होऊ शकतो. आणि युनिव्हर्स काय म्हणतं, तुझी विश ती माझी कमांड. म्हणजे काय, तुम्ही जे मनात विचार कराल ते खरे होणार. पण नुसते विचार करून खरे होतात का? कोणताही विचार नाही होत खरा. त्याच्यासाठी मनापासून फिलिंग्ज असाव्या लागतात. आपल्या आईबद्दल बऱ्यापैकी लोकांच्या ज्या फिलिंग्ज असतात ना, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल असाव्या लागतात. तळमळ जी म्हणतो ना आपण, ती एखाद्या गोष्टीबद्दलची तळमळ जी असते ती असावी लागते. त्याला फिलिंग्ज म्हणतात. की मला हे काही झालं तरी पाहिजे, ही फिलिंग असेल त्या विचारांची तर तुम्हाला मिळतात. म्हणजे विचार, विश्वास आणि कृती. तर बसून काहीच मिळत नाही. एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, विचार, विश्वास आणि कृती, ह्या 6 गोष्टींचा संगम होऊन मिळतं. विचार म्हणजे आपण जे मनात विचार करतो ते, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्यातून कृती करणे. आता नुसता विचार केला ना, आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, हाऊसवाईफ्सनी आय एम ओपन फॉर अपॉर्च्युनिटीज, मी नवीन नवीन गोष्टींसाठी तयार आहे. ऍक्च्युली येतात तसे समोरून अपॉर्च्युनिटीज यायला सुरू होतात. माझ्या कम्युनिटीमध्ये जे सगळे लोक आहेत, हाऊसवाईफ ज्या आहेत, आउट ऑफ नोवेअर अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले. म्हणजे कोणीतरी दिले बेसिकली, असं झालं असेल. पण झालं ना, आणि 1111 असं, म्हणजे ते एक अजून हे झालं. म्हणजे एनर्जेटिक नंबर असं म्हणतो, ते एंजल नंबर असं वगैरे म्हणतो. त्याचेही वेगळे मिनिंग्स असतात. पण येस, सांगायचा मुद्दा हा आहे त्याच्यामध्ये की तुम्ही बिलीव्ह किती करता त्या गोष्टीवर, विश्वास किती ठेवता. तुम्ही जर मनापासून विचार करताय की मला पैसे मिळायला हवेत, त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे, तिथे इगो ठेवला तर नाही होणार आहे. पण इगो नसेल तर तुम्हाला समोरून कामाच्या अपॉर्च्युनिटीज येणार आहेत. ट्रू ट्रू. आणि हे लिटरली मी पाहते, ज्यांना खरंच करायचंय त्यांना अपॉर्च्युनिटीज समोरून येतात. म्हणजे माझ्याच कम्युनिटीमध्ये ज्यांना सर्टिफिकेशन कोर्स पण करते ना मी, होपोनोपोनोचा, त्यामध्ये आजच म्हणत होती, तिचं एक केक शॉप आहे, मुंबईची आहे ती. तिला दुसरं केक शॉप नुसतंच बंद होतं. पण देन शी टूक डिसिजन, मे बी ती म्हणते, म्हणजे ती आज सांगत होती मला की माझ्या एनर्जीमुळे तिच्यामध्ये पण खूप फरक पडतो. आणि तिने काय केलं, ते दुकान दुसरीकडे जाणार होतं, कोणतरी घेणार होतं, पण त्याच्यामधलं सामान आहे ते खूप कमी किमतीला मागत होते लोक. सो तिला असं वाटलं त्याच्यापेक्षा मीच चालू करते परत डिपॉझिट द्यायला लागणार होतं. पण ते नसताना होपोनोपोनो केलं, हिने निगेटिव्ह एनर्जी काढून टाकली, तिचे 2 लाख रुपये अरेंज झाले एका दिवसात. आणि तिने ते डिपॉझिट भरलं आणि सेकंड शॉप तिचं रन सुरू व्हायला, म्हणजे ती परत सुरू करते. सो दिस इज कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणजे तिच्या मनात खरंच मनापासून होतं
तिने ट्राय केला, तिचं झालंही. कुठूनही अरेंज होतात गोष्टी. हे तर शाहरुख खानच्या लाईन सारखं झालं ना, किसी चीज को अगर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात से तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. खरं. हे तर आहेच, हे तर आहेच. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ह्याच्यामध्ये अजून एक लहानपणापासून खूप लोक ऐकतात की आपण जे बोलतो किंवा आपण चांगलंच नेहमी बोलायला पाहिजे, कारण आपल्या जिभेवरती लक्ष्मी बसलेली असते ना, ती नेहमी तथास्तू बोलत असते. तर हे कितपत खरं आहे? किंवा सरस्वती सुद्धा म्हणू शकतो, कारण सॉरी सरस्वती येस नॉट लक्ष्मी, सरस्वती. मनी इज लक्ष्मी ना. मनी इज लक्ष्मी. सो बरोबर आहे, म्हणजे असतात असं ते मनापासून बोललेलं असतं ना, आणि त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार, खूप चांगल्या मनाचा माणूस असणं आणि त्याने बोललेली सगळी गोष्ट खरी होत असते, कारण त्याच्या मागे निगेटिव्हिटी नसते. सो हे कुणाचंही होतं, हे माझ्या बाबांचंही होतं, समहाऊ ते माझ्याही थ्रू होतं, कारण की निगेटिव्ह विचार येतच नाहीत. ते देवाने दिलेली गिफ्ट आहे असं म्हणते मी, की काहीही करायचं म्हटलं की मी त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा ह्यावरच असते. आता प्रॉब्लेम्स धरून बसणं हा माझा हे नाहीये, मुळात हे नाही. कारण सध्या लोकांचं कसं होतं, अगदी कुठेही घरातही म्हटलं तरीही एखाद्या गोष्टीमध्ये शिस्त, सवय अशा असतात प्रत्येकाला, आणि त्याच्यापेक्षा थोडं वेगळं झालं की चिडचिड होते. बरोबर. ती काही जगातली मोठी गोष्ट असते का? तर नाही. पण ती माणसाला आपलं मी कोणीतरी आहे हे दाखवणारी हे असते. पण असं खूप ठिकाणी असतं. बायकांना असे असतात की मला हे असं म्हणजे असंच पाहिजे, दुसऱ्या पद्धतीने झालं तर जमत नाही. अगदी मुलाला सांभाळण्याच्या बाबतीत दुसऱ्याने सांभाळला ते वेगळंच असणार आहे ना, पण ऍक्सेप्ट होत नाही. कारण की आपला तो रिजिडनेस असतो, की आपली ती एनर्जीचा प्रकार असतो की बाबा मला हे असंच हवंय आणि ते असंच झालं पाहिजे. हे जर सोडता आलं ना तर इट इज लाईक तुम्ही पण थोडेसे फ्री होऊ शकता आयुष्यामध्ये आणि तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता. हे पण आहे की मला वेळ मिळत नाही, मला काही जमणारच नाही, मी करू शकत नाही, असे सगळे असंख्य निगेटिव्ह विचार बायकांच्याही मनात असतात, पुरुषांच्याही असतात, वाईस वर्सा. सगळीकडे हल्ली सगळे प्रकार आहेत आताच्या ह्याच्यामध्ये. पण असा पॉझिटिव्ह विचार सहजपणे कोणी करू शकत नाहीये आत्ताच्या ह्याच्यामध्ये. मी पाहिलं तर की देवाने शरीर आणि मन, शरीर आत्मा हे सगळं सगळ्यांना सेमच आहे. देन वाय यू आर, म्हणजे तुम्ही असा का विचार करताय की माझ्याकडनं होणार नाही, कारण सगळं सेमच आहे ना, मग कोणीही करू शकतं, याची गरज नाहीये खरं तर. पण असं असतं डोक्यामध्ये खूप लोकांच्या, आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं, किंवा मग लॉजिकल लोकांचं असं असतं की मी शिकलेलं आहे, मग ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. उलट मला आता ते एक सांगावं असं वाटतं. मी NLP चे पण घेते ना सेशन्स, तर NLP म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग असं. सो त्याच्यामध्ये काय असतं, आपण 86 बिलियन न्यूरॉन्स असतात आपल्या मेंदूमध्ये, प्रत्येकाकडे सेम आहेत. हे 86 बिलियन न्यूरॉन्स टाटांकडे पण तेवढेच होते, मूर्तींकडे पण तेवढेच होते, आणि आपल्याकडे पण तेवढेच आहेत. पण ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, हा विषय आहे. तर आपल्याला ब्रेन कनेक्शन्स म्हणजे न्यूरॉन कनेक्शन्स असतात ना, ते इझिली ब्रेक सुद्धा करता येतात आणि इझिली तयार सुद्धा करता येतात. आता मी जेव्हा कम्प्युटर्समध्ये होते, इंजिनियर आहे तर IT मध्ये होते, तर जसं सोडलं त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या कमेंट्स येत असतात. मी अगदी AI मध्ये कोर्स करते, मी कोणालाही असं हे करत नाही, अगदी चांगलंच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, करायलाच पाहिजे नवीन हे. पण AI मध्ये कोर्स करतोय म्हणजे जगातलं सगळं उत्तम झालं का? किंवा AI मध्ये MS केलं किंवा व्हॉट एव्हर PhD सुद्धा केलं, शिक्षण आहेच, शिक्षणाचं महत्व कुठेही आहेच, मी असं कुठेच अपोजिट म्हणत नाही. पण कम्प्युटर माणसाने तयार केलाय आणि मी माणसाच्या मनाबद्दल बोलते, ही गोष्ट केवढी मोठी आहे ही समजण्याची अजून हे नाहीये की कम्प्युटर किंवा AI हे मॅनमेड आहे, माणसाचं मन मॅनमेड नाहीये, ते बाय डिफॉल्ट आहे, आणि त्याच्यावर प्रोग्रामिंग करण्याबद्दल बोलते. ते NLP मधनं होतं. आणि ते सांगायचा मुद्दा, तर मी जेव्हा या फील्डमध्ये आले तेव्हा मला असं झालं की अरे मी माइंड प्रोग्रामिंग बद्दल बोलते, विच इज व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू ऑब्व्हियसली, आणि मला त्याच्याने जगात पोचायला मिळेल अल्टिमेटली. आणि खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे सगळ्यात जास्त बुद्धीचं काम हेच आहे ना, असंही मला त्याच्यातून जाणवलं. की आधी म्हणजे लोक म्हणतात म्हणून ही गोष्ट नसते, म्हणून सगळ्यांनी करावी असं काही म्हणत नाही, पण मला आलेलं रिअलायझेशन असं होतं की अरे आपलेच ब्रेन मधले न्यूरॉन आपण चेंज करू शकतो लिटरली विथ डिफरंट कंडिशन्स. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय फील करायचंय हेही आपण फील करू शकतो इझिली. सो एखाद्या माणसाबद्दल आपल्याला राग असेल, तो राग आपल्याला विसरताच येत नाहीये, ते 5 मिनिटात त्याच्यातनं विसरता येतो.
आयुष्यभराचा 45 वर्षाचे राग किंवा द्वेष, तो माणूस समोर आला की चिडच येते किंवा काहीतरी वेगळंच होतं, असे खूप लोकांच्या आयुष्यात असतात. 10 मिनिटात ते रिलीज होतं. आयुष्यात परत तेवढ्या पद्धतीचा राग येणार नाही, एवढी कनेक्शन्स चेंज होतात. सो असं आहे. सो ब्रेनची पॉवर एवढी आणि सगळ्यांकडे आहे, फक्त वापरणं शिकलं. म्हणजे वापरायचं कसं हे मुळात यायला पाहिजे. एक्झॅक्टली. कारण आपण हे अनुभवतो ना, कधी कधी काय होतं आपल्या लाईफमध्ये, सडनली काहीतरी एक चेंज होतो आणि बॅक टू बॅक चांगल्या गोष्टी होत राहतात. एक चांगली गोष्ट झाली त्याच्या मागे लगेच अजून एक काहीतरी चांगलं राहिलं आणि आपण असं म्हणतो की अरे हे तर मी करतेय, हे तर माझ्यामुळे होत आहे. बट यू नेव्हर नो, दॅट्स नॉट डन बाय यू, इट्स समथिंग कॉल्ड एनर्जी विच इज डुईंग दिस फॉर यू. आणि एक्झॅक्टली अपोजिट कधी कधी असं होतं की एकामागे एक सतत वाईट गोष्टी होतात. भरपूर लोकांना हा एक्सपिरियन्स असेल की अरे आता तर हा प्रॉब्लेम झाला होता, अजून एक प्रॉब्लेम आला. जसं पैशाच्या बाबतीत खूप होतं है ना. तर फॉर एक्झाम्पल स्कूलची फी भरायची आहे आणि त्यालाच पैसे अरेंज नाही होत आहे, तोपर्यंत घरी कोणतरी आजारी पडलं. बरोबर. आता ते स्कूलची फी भरायची का घरी आजारी पडलेल्या व्यक्तीला सांभाळायचं, ते होत नाही होत तोपर्यंत काहीतरी नोकरी वगैरे जात आहे ना. म्हणजे आपण इव्हन मूवीमध्ये पण आपण ह्या गोष्टी बघतो, इव्हन रिअल लाईफमध्ये पण ह्या गोष्टी भरपूर होतात. सो डेफिनेटली आपली एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी. सो मला ऐकायला आवडेल, इव्हन आपल्याला ऑडियन्सला पण मी म्हणेन ॲज अ प्रूफ आपण एखादी गोष्ट देऊ शकतो, तर ती आहे सक्सेस स्टोरीज. जसं की तुम्ही ह्या गोष्टीवरती काम करताय ॲज अ लाईफ कोच, ॲज अ मनी कोच. सो तुमच्याकडे अशी एखादी सक्सेस स्टोरी आहे का जी तुम्हाला सांगायला आवडेल? हो. येस. तर रिसेंटलीच एक डॉक्टर आहेत म्हणजे, तर 10 दिवसाच्या कोर्समध्ये फक्त एका दिवसात 1 लाख रुपये मिळाले आउट ऑफ नोवेअर. एका दिवसात फक्त. आणि तसंच म्हणजे माझ्या बऱ्याच बॅचेस झाल्या, तर तसंच एक जण आहे जी म्हणजे 10 दिवसाचा कोर्स करते. ती एव्हरी मंथ काहीतरी मस्त रक्कम लिहिते आणि त्याच्यावर मनापासून मॅनिफेस्टेशन करते. शी हॅज अ बिझनेस, तिचा आहे, पण त्याच्यातनं तिने 2 लाख रुपये फक्त एका दिवसात हे केले होते. आता हेच जशी तुमची एनर्जी फ्रिक्वेन्सी ना 1 करोड सुद्धा मिळतात. राईट. पण तुमच्याकडे ते 1 करोड बघण्याची सवय असायला पाहिजे. इट्स नॉट दॅट तुम्हाला 1 लाख रुपये मिळतात आणि तुम्ही 1 करोडची अपेक्षा केली आणि ते मिळाले, तसं होत नाही. पण म्हणजे तसाही रिझल्ट आहे, पण दे आर दॅट लेवल, म्हणजे त्यांच्याकडे खरंच पैसा आहे आणि ते कोर्स करतात, तर एका दिवसात त्यांना 1 करोड सहज मिळू शकतात, शक्य आहे. पण आपल्या मनात त्याबद्दलची पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, हा मुद्दा असतो. तर हे मी छोटे छोटे एक्झाम्पल्स जस्ट सांगितले. हेल्थ बाबतीत सुद्धा असेच एक्झाम्पल्स आहेत की आता थोडासा वेगळा आहे. आजच मला रिप्लाय आलाय, खूप चांगला आहे तो. त्यांच्या मुलाला ऑटिझम आहे आणि कुठल्या शाळेत घेत नव्हते आणि त्यांना शाळेत ऍडमिशन मिळाली. तो मुलगा कपडेही घालायला त्यानंतर तो घालायला लागला. त्यांनी मला आजच पाठवलं, ते मला खूपच ओव्हरवेल्मिंग वाटलं. पण ती त्यांची एनर्जी जास्त आहे माझ्यापेक्षा पॉझिटिव्ह, की त्यांना ते करून हवं आहे. ऑफकोर्स माझं मॅनिफेस्टेशन हे असतं, माझ्याकडे जे येतील त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, एवढाच मी हे ठेवते, बाकी त्याच्या पुढे मी काही हे करत नाही. पण हा माझ्यासाठी खूप मोठा रिझल्ट होता. आज त्यांनी मला अगदी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून पाठवले. सो एनर्जी एवढ्या लेवललाही काम करते, असं झालं ते की असंही वर्क होतं. त्याच्यानंतर मायग्रेनचा पेन 10व्या मिनिटाला बंद झालेलं आहे हेल्थमध्ये. सो लिटरली म्हणजे माझं सेशनमध्ये त्यांनी EFT वगैरे करून घेते, मग त्याच्यामध्ये त्यांनी केलं होतं. सेशन झाल्यानंतर 5 मिनिटं केलं, डोकं दुखायला लागलं होतं म्हणून, आणि बंद झालं त्यांचं पेन. आणि त्यांनी तो रिव्ह्यू पण पाठवला लगेच की हे असं झालं माझ्या बाबतीत. रिलेशनशिपमध्ये 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीचे रिझल्ट्स. कोणीतरी घरातलं बोलतच नाही, वर्षानुवर्ष बोलत नव्हतं, पण अचानक त्यांचा फोन येऊन तेच स्वतःहून बोलले. सो जेव्हा आपण स्वतःला माफ करतो ना, आपल्या मनातले विचार कमी करतो, ती समोरच्याला एनर्जी मिळते, आपोआप मिळते. आपल्या मनात त्या माणसाबद्दल खरंच भावना असेल कुठेतरी, आणि तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह, हे तुमच्या मनात म्हटलात, तो समोरून येऊन कनेक्ट होणार, दॅट्स फॉर शुअर. आणि एका मुलीने तर आई वडिलांबद्दलच थोडासा त्रास होता तिला, म्हणजे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती, पण ती माफ करू शकत नव्हती त्याच्यामध्ये. तर ती माफ करू शकली सेशन्समध्ये, म्हणजे रिलेशनशिपच्या ह्याच्यामध्ये. सो असे ट्रिमेंडस रिझल्ट असतात, तसे खूप आहेत म्हणजे. पण मला जे आता पटकन आठवले ते मी सांगितले की मग पैशाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं, रिलेशनशिपचं, हेल्थही झालं, करिअरमध्ये जॉब मिळणे,
तर जॉब मिळण्यासाठी फक्त फिलिंग, थॉट्स, बिलीफ, ऍक्शन या 4 गोष्टींची गरज असते. बरोबर. म्हणजे मनापासून फिलिंग असायला पाहिजे की मला जॉब मिळायचं. खूप जण येतात गव्हर्नमेंटची ही पोस्ट हवी आहे मला, त्याच्यासाठी उपयोग होईल का. तर तुम्ही मनापासून किती विचार करताय, तुम्ही अभ्यास किती करताय. कृती पण इम्पॉर्टंट आहे ना. हा, अभ्यास तर आहेच ना, पण अभ्यास ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे जितकी तुमच्या मनात तो खोल विचार. कारण असं नाहीये की खूप अभ्यास केला म्हणजे तुम्हाला मिळतं. असे खूप लोक आहेत ज्यांना नाही मिळत अभ्यास करून सुद्धा, 20 वर्ष पण अभ्यास करतात. हा, तरीही नाही मिळत. सो ओनली हार्डवर्क नाही काम करत. त्याच्याबरोबर माइंडसेट पण असावा लागतो कुठेही सक्सेसफुल. कारण हार्डवर्क करून सक्सेसफुल झालेली आहेत लोक, पण त्यांच्याकडे स्ट्रेस खूप आहे. स्ट्रेस न घेता सक्सेसफुल होणं ही गोष्ट आयुष्यात महत्वाची आहे, विच आय रेकमेंड टू डू. म्हणजे मला हे आवडतं की रादर सगळ्यांचं असं असायला पाहिजे की तुम्ही सक्सेसफुल पण झाला आहात, तुम्हाला सगळं हवं तसं पण मिळतंय आणि तुम्हाला स्ट्रेस पण नाहीये, तुम्ही आनंदात जगताय. कारण आता हार्डवर्क करून सगळ्यांना मिळतं, नाही असं म्हणत नाही मी, पण देर इज नो पीस बिहाइंड दॅट. खूप हार्डवर्क होतं ते. मग हार्डवर्क हे सगळीकडे जरी करायला लागत असलं तरी जर ते आपल्या आवडीचं करायला मिळालं तर असं होतं की स्ट्रेस रिलीज होतो. आणि नाही आवडीचं मिळालं ना तरी सुद्धा स्ट्रेस कसा घालवायचा हे शिकलो तर आपल्याला इझिली गोष्टी करता येऊ शकतात. तो स्ट्रेसही आपल्याला होपोनोपोनो मधून काढता येतो, जातोच. म्हणजे इव्हन हे डिप्रेशन वगैरे तर ते त्या गोष्टी NLPच्या ह्याच्यात, कारण न्यूरो प्रोग्रामिंग आहे. कारण की अभिमानाने सांगतात हल्ली त्या सगळ्या गोष्टी की मला डिप्रेशन आहे, मला स्ट्रेस आहे. म्हणजे खरंच हे वाटतं की इतकं सुंदर आयुष्य दिलंय, हसत, सुंदर आयुष्य आहे, हसत जगायचं आहे, एवढीच खरी रिक्वायरमेंट आहे जगण्यासाठीची. पण छोट्या छोट्या गोष्टीवरनं काहीतरी मनात बसतं आणि त्यातून आपण ते पुढे घेऊन जातो. आणि त्यातून सगळे सर्कमस्टन्सेस घडतात. काही वेळा असतो ही कर्मा पार्ट इज ऑल्सो देअर. जेव्हा आपण स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये जातो तेव्हा एखादी गोष्ट काही केल्या सॉल्व्ह होत नाहीये असं जेव्हा होतं तेव्हा कर्मा पार्ट येतो. कुठच्या तरी गोष्टीमध्ये तुमचा कर्म असा आहे ज्यामुळे तुम्हाला हे असं होतंय. पण तुम्ही पॉझिटिव्हिटीचा कळस गाठला ना तर ते कर्म पण मायनस होतं. हे मी पण पाहिलंय आणि ते त्याचं एक्झाम्पल ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाच्या पुस्तकामध्ये आहे. ऍक्च्युली कर्म पण आपलं कमी होऊन जातं कारण आपण माफ करायला शिकतो. फॉरगिव्हनेस इज इम्पॉर्टंट. सो आता त्याच्यासाठी वेगवेगळ्या मोडॅलिटीज घ्यायला हव्यात का असं काही नाहीये. प्रत्येक माणसाला माफ करत जाण्याची जर कला आपल्याला आली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. म्हणजे काहीही करू देतो माणूस, असं हे लोकांना पटेल अशातली गोष्ट नाही, पण मी करते माफ, ही त्याची एनर्जी आहे म्हणून ते त्याचं हे आहे. आणि मग आपला कर्मा पार्ट जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल, घालवून टाकायचं असेल तर माफ करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वतः माफ करायचं, दुसऱ्यालाही माफ करायचं, मनातल्या मनातही म्हणत राहायचं की मी तुम्हाला माफ करते, तुम्हीही मला माफ करा. म्हणजे ह्यातून मला बाहेर पडायचंय या गोष्टीसाठी. सो कधी कधी अनसर्टन सिच्युएशन्स मधनं आपण बाहेर, म्हणजे स्टक फिलिंग जे असतात ना, काही लोक ना माझं ना जॉबमध्ये सगळं होतं पण शेवटच्या क्षणी येऊन सगळं थांबतं असं सांगणारे भरपूर असतात. सो दॅट इज ऑल्सो समहाऊ कर्मा पार्ट असतो थोडासा कुठेतरी. मग तिथे ही आपण आपल्या मनाची आत्म्याची माफी मागायची आणि मी कुठे कुणाला कधी हर्ट केलं असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. ह्या गोष्टीने काय होतात, एनर्जीज चांगल्या होतात आजूबाजूच्या. आणि मे बी तुम्ही होपोनोपोनो त्या इंटरव्ह्यूवर साठी केलं तर यू नेव्हर नो, तो पॉझिटिव्ह होऊन तुमचं सिलेक्शन होतं. म्हणजे हे माझ्याही बाबतीत झालंय. मी जेव्हा जॉब करत होते आणि टेन्शन घेण्यासारखी जॉबच्या बाबतीत काहीच गोष्ट नाहीये का, तर एक तर तुम्ही सिलेक्ट व्हाल किंवा नाही व्हाल हे पण ऍक्सेप्ट करावंच लागतं ना जेव्हा नाही होत तेव्हा. मग ते आधीच ऍक्सेप्टेड असलं तर ते इझी जातं हँडल करायला. असं हे आहे. सो इव्हन माझ्या मिस्टरांनी कन्सेप्ट सांगितली होती मला की एव्हरी टाइम ना कुठल्याही गोष्टीची ना वर्स्ट केस सिनारिओ काय ते बघून म्हणजे सपोज ही गोष्ट मला हवी आहे जर ती मला नाही मिळाली तर माझ्या लाईफ मधला तो वर्स्ट पार्ट काय असू शकतो, मी काय करेल मॅक्सिमम किंवा काय होईल मॅक्सिमम ते बघून घ्या. तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार लाईफमध्ये किंवा त्रास नाही होणार. सो बेसिकली भरपूर लोक असतील मला वाटतं आपल्याला बघतील ज्यांना हे प्रश्न आहेत लाईफमध्ये की माझा पैसा कसा सॉल्व्ह होईल, माझं करिअर कसं सॉल्व्ह होईल, किंवा माझ्या पण लाईफमध्ये अशा गोष्टी आहेत ज्या मी विसरू शकत नाहीये, लोकांना माफ करू शकत नाहीये. सो तुमचा जो कोर्स आहे जो तुम्ही होपोनोपो राईट, सो
हे जे तुम्ही सांगितलं, सो नेमकं काय डिलिव्हर करता तुम्ही किंवा कसा कोर्स स्ट्रक्चर्ड आहे ते जर एकदा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. ओके, तसं भरपूर आहे, म्हणजे वेगवेगळे कोर्सेस आहेत, भरपूर आहेत, पण फर्स्ट लेवल मी सगळ्यांना सजेस्ट करते करा. ॲज अ मॅनिफेस्टेशन काय असतं हे कळण्यासाठी असतं ते, म्हणून. सो त्याच्यामध्ये मी मॅनिफेस्टेशनच मेनली शिकवते, थोडंसं ॲडव्हान्स मोडॅलिटीज घेऊन. होपोनोपोनो, EFT, लाईक फर्स्ट 3 days असं पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकणं आपल्या मनातली, आपली आजूबाजूची. आणि लोकांना फर्स्ट डे पासून रिझल्ट येतात 100%. आणि वेगवेगळ्या पद्धतीने येतात. आपले जे निगेटिव्ह फील करत करत आलेले असतात ते शेवटी म्हणतात की पॉझिटिव्ह तर मला व्हायला लागले, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ दे, तुम्ही पॉझिटिव्ह झाले की होप्स येतात, होप्स आले की गोष्टी पूर्ण व्हायला लागतात. हाच फंडा असतो ना सगळ्यात. त्यानंतर आपण गोल सेटिंग करतो, मग पैसा ॲज एन एनर्जी कसं काम करतो, आपण मनात विचार केल्यावर तो कसा मिळू शकतो. मनात विचार केल्यावर सुद्धा तुम्ही त्याच्यावर कृती काहीतरी करतच असतो आपण ना, आपण काही बसलेले नसतो कधी. आणि कधी कधी आपल्याला गिफ्ट मध्ये पण मिळतं, असं नाहीये की कधीच असाच बसून मिळणार नाही, ते गिफ्ट असतातच ना, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतं. तर थोड्याफार प्रमाणात रक्कम गिफ्ट असं पण मिळतात, मग ते अचानकपणे मिळणं ह्याला मॅनिफेस्टेशन, आणि ती मनापासून इच्छा असेल तर असं. सो तेही होतं. मग गिफ्ट हे मिळतात. त्याच्यानंतर हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, हे 4 एरियामध्ये आपल्या मनाचा पार्ट काय आहे, आपण कसा आपल्या बिझनेसवर त्याचा इफेक्ट पडतो ह्याच्याबद्दल डिटेल्ड एक्सप्लेनेशन असतं. आणि त्याच्यात रिअलायझेशन्स असतात की ह्या 4 एरियामध्ये आपल्याला कसा इफेक्ट होतो. अँड देन लास्ट इज अ चक्रा मेडिटेशन, लास्ट डे इज. सो ॲज माझी ट्रान्सफॉर्मेशन मेडिटेशन आहे, सो मी मेडिटेशनही शिकवते त्याच्यामध्ये. की जर तेही तुम्ही रोज केलं तरी ट्रान्सफॉर्मेशन 100% आहे. सो तो ट्रान्सफॉर्मेटिव्हच कोर्स आहे, बदलतं सगळं. व्हॉट्स द नेम ऑफ द कोर्स? 10x मनी एनर्जी. हेच. वाव, इंटरेस्टिंग नेम. ओके, सो डेफिनेटली ज्यांना ज्यांना इच्छा आहे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या लाईफमध्ये ते नक्कीच कॉन्टॅक्ट करतील आपल्याला. येस येस. सो आता आपण ऑलमोस्ट आपल्या एंडिंग पार्टकडे आलोत. सो तुमचा एखादा संदेश जो तुम्ही आपल्या ऑडियन्सला देऊ इच्छिता? ओके, आनंदी जगणंच महत्वाचं आहे. येस. सो स्ट्रेस घेण्याऐवजी हसतमुख जगायचा प्रयत्न केला तर सक्सेस आपोआप यायला लागतं, कारण त्याचे केमिकल्स आपलं शरीर रिलीज करत असतात आणि त्यातून गोष्टी वर्कआउट होतात, काम होत जातं आपल्या आयुष्यामध्ये. फक्त मनापासून इच्छा चांगली असली पाहिजे, एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये करण्याचा. खरंच. येस येस. सो थँक्यू सो मच मॅम, म्हणजे तुम्ही एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं आम्हाला. आणि आय थिंक ह्या पॉडकास्टमध्ये अशा भरपूर गोष्टी झाल्या ज्या कदाचित लोकांना खूपच नवीन असतील. म्हणजे द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग, थिंक अँड ग्रो रिच ना, हे बुक्स फक्त आपण वाचली आहेत, पण आपण ऍक्च्युअली त्याच्यासाठी काय कृती करायला पाहिजे जसं तुम्ही म्हणाला ते आम्हाला, म्हणजे ते आपल्याला माहिती नसतं. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर झाला असेल की इफ यू वॉन्ट समथिंग देन यू हॅव टू डू समथिंग. यू हॅव टू थिंक ऑन दॅट. आपलं थिंकिंग, आपलं कृती, आपला विश्वास हा खूप गरजेचा आहे. आणि मनी अट्रॅक्ट करायचा असेल किंवा लाईफमध्ये हेल्थ चांगली ठेवायची असेल, रिलेशनशिप असेल किंवा करिअर असेल, सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं मन हे एक महत्वाचा आणि मी म्हणेन की अनपेएबल सोर्स आहे ना, तिकडे आपल्याला पैसे पे नाही करायला लागेल. राईट. येस. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा पॉडकास्ट खूप खूप आवडला असेल. सो कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट, आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी स्नेहयोगाला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.